पहाटेपासून हे सगळे आंदोलक आपल्याला आझाद मैदान त्यासोबतच आझाद मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। मराठवाड्यातून त्यासोबत विदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळेजण आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे। आणि संपूर्ण आपण बघतोय CSMTचा परिसर, आता इथे सगळे कार्यकर्ते आंदोलक एकत्र येऊन आझाद मैदान इथे जाणार आहेत। क्षमता 5000ची आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय लवकरात लवकर आपल्याला आझाद मैदानच्या आतमध्ये येता येईल त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे। काही अटी शर्ती आहेत। 5000 लोकच आतमध्ये जाणार असं म्हटलं जात आहे। स्वागत केलं जाणार जरांगे पाटील यांचं जेव्हा इथे येतात। हो, स्वागत केलं जाणार। कुठून आलाय तुम्ही? नाशिक। तुम्ही? परभणीहून। कधी आला इथे, कधी पोहोचला? काल आलो काल। बरं, मग आझाद मैदानावर किती वाजल्यापासून? आताच आलो। अच्छा, तुम्ही कुठून आलाय? बारामतीवरून। बारामती। हा, आम्ही 5 वाजता पोहोचलो मैदानावर। 5 वाजता। 4 आम्ही आलो मुंबईत। जरांगे पाटील येत आहेत, वाशीपर्यंत पोहोचलेत। इथे कशा प्रकारे आता स्वागत होणार, कसं नियोजन? मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं दादांचं होणार, मोठ्या प्रमाणात। आरक्षणाचा लढा आहे, अजूनही सरकारने आरक्षण दिले पण त्यांची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण मिळावं। आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणारच नाही। एका दिवसाची परवानगी आहे। एका दिवसाचे असले काय 2 दिवसाचे असले काय, आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत। काही झालं तरी हटणार नाहीत। हा, आणि बीडवरून आलोत। आम्ही परभणीहून आलेलो आहे आणि माझ्यासोबत 501 जण आम्ही गावातून घेऊन आलो। 501 जण। आणि यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आमच्या भविष्यातील मुलांसाठी जर सर्व समाजाला बाकीचे आरक्षण मिळत असेल, आम्ही मराठा होऊन आम्ही जातीचं चूक केली का? सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की यावेळेस आम्ही गावाकडे जाणार तर आरक्षण घेऊनच जाणार, नाही तर यावेळेस आरक्षण जर नाही मिळालं तर आमचे मृतदेह मुंबईतच मरताल। आमचं भविष्य काय आहे ते ग्रामीण भागातील लोक बाकीचे पाहून घेतात। पण सरकारला एक कणकणीचा इशारा आहे की यावेळेस आरक्षण दिलं नाही। आम्ही सुद्धा बीजेपीचे आहोत, आम्ही सुद्धा काम केलेलं आहे, पण आमच्या सरकारमध्ये आम्ही असून सरकार आम्हाला आरक्षण देत नाही। संघाचं काम आम्ही सुद्धा करतोय। RSSचा मी सुद्धा कार्यकर्ता आहे। मी स्वतः RSSचा तालुका कार्यवाहक म्हणून काम करतोय परभणीचा। पण आम्हाला एकच सरकारकडून अपेक्षा आहे, फक्त सरकारने आम्हाला लवकरात लवकर मराठा समाजांना जे जरांगे पाटील बोलतायत त्याप्रमाणे आरक्षण द्यावं, नाही तर आम्ही आमची कब्र इथेच मरणार आणि आम्ही गावाकडे जाणार नाहीत। मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा हा सगळा खटला प्रलंबित आहे। ते असताना मग पुढची जी भूमिका आहे सरकारची, ती पुढे सरकार भूमिका घेऊ शकत नाही, मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, सरकार ज्यावेळेस फडणवीस साहेब म्हणतात की ज्यावेळेस उद्धवजी सरकार होतं त्यावेळेस फडणवीस साहेबांचे स्वतःचे शब्द आहेत, त्याची रेकॉर्ड आहे माझ्याकडे, की फडणवीस साहेब स्वतः बोलतात की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे। आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे, पण राज्य टाळाटाळ करतं। हा, आता आम्हाला एकच फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की आरक्षण द्यायचा अधिकार राज्यालाच आहे आणि आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय। आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय याच्यासाठीच की पाटील जे म्हणतात ते बरोबर आहे आणि आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांकडे एकच हात जोडून विनंती करतोय की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं। एकच विनंती आहे, एक मराठा। आपण बघतोय गर्दी कशा प्रकारे होती आणि टप्प्याटप्प्यानं ही गर्दी आझाद मैदानाकडे येणार आहे आणि त्यामुळे सगळे आंदोलक आक्रमक आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या हालतीत ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही। बारामती असेल, परभणी असेल, बीड असेल, राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं मराठा बांधव इथे आलेला आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत, सरकारकडनं लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे। आणि त्यामुळे संपूर्ण परिसर श्रुती आपण बघतोय, टप्प्याटप्प्यानं हे सगळे कार्यकर्ते आझाद मैदानाकडे येत आहेत। जरी अटी शर्ती असल्या, 5000 लोकांची अनुमती तिथे असली तरी दुसरं ग्राउंड जे आहे ते दुसरं ग्राउंड सुद्धा खुलं केलं जाईल असं नक्कीच वेदांत। त्यामुळे आपण बघतोय प्रचंड घोषणाबाजी सध्या होते आणि मनोज जरांगे आता हे मुंबईच्या वेशीवर दाखल झालेले आहेत, वाशीत दाखल झालेले आहेत आणि अगदी काही थोड्या वेळातच ते आता आझाद मैदानावर सुद्धा पोहोचतील। या संदर्भातले अपडेट्स आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचेच आहेत। तुर्तास धन्यवाद आपल्या दोघांचेही, तुम्ही या संदर्भात